नमस्कार. श्री रमेश बावकर लिखित ज्ञानतेचं देव ही श्री ज्ञानेश्वर महाराजांच्या जीवनावरील कादंबरी आपण वाचत आहोत. आज आपण 26व्या प्रकरणातला पुढचा भाग वाचायला घेतो आहोत. एकदा असा सूर्य पश्चिमेला लपण्यासाठी डोंगरावर उभा होता. संध्याछाया पसरू लागल्या होत्या. दूरवर गाव असल्याची चिन्हे दिसत होती, पण असलेल्या वेळात ते अंतर चालून जाणे शक्य दिसत नव्हते. शिवाय मुले थकलेली दिसत होती. पायात जोर राहिला नव्हता. आता जवळच कोठे टेकायला मिळाले तर पाहिजे होते. पश्चिमेच्या बाजूलाच एक गर्द राई दिसत होती. बाहेरच्या बाजूला बैल बांधल्याचे दिसत होते. त्यावरून विठ्ठलपंतांना वाटले की येथे मुक्कामाला जागा मिळेल, म्हणून ते पुढे चौकशीला गेले. बाकी सगळी मंडळी मागून येत होती. झोपडीच्या समोरील मोकळ्या जागेत एक म्हातारा बसला होता. कोणीतरी आले म्हणून त्याने नजर वर केली. कोण पाहुणं म्हणावं? आम्ही अलंकापुरीचे राहणारे कुलकर्णी. या देहाला विठ्ठलपंत म्हणतात. असं मग लांब उंबं राहावा. आमची सावलीसुधीक तुम्हा बामणांना चालायची नाही. गाव अजून कोसभर आहे. तकडं आहे ती बामणाची घरं. तकडं तुम्हाला आश्रम मिळेल. विठ्ठलपंतांनी झोपडीत नजर टाकली. समोरच पांडुरंगाची मूर्ती दिसत होती. कोणत्या तरी फुलांचा हार घालून त्याची पूजा केली होती. घर स्वच्छ व टापटिपीत दिसत होते. तोवर निवृत्ती, ज्ञानदेव, सोपान, रुक्मिणीही तेथे आली. मुलांच्या बोलण्याचा आवाज ऐकून म्हाताऱ्याची बायको, मुलगा, सून, नातवंडेही बाहेर पडवीत गोळा झाली. अंगावरील कपड्यावरून गरिबी दिसत होती, पण स्वच्छता टापटिपीवरून अस्पृश्यतेची कल्पनाही येत नव्हती. शिवाय विठ्ठलपंत म्हणजे अलंकापुरीकरांच्या हिशोबी संसारी संन्यासी म्हणजे अस्पृश्याहून अस्पृश्य अशा खालच्या कोटीतील असल्याने कोणताही अस्पृश्य विठ्ठलपंतांना तसा उच्च कोटीचाच होता. त्यातून अंधार होत चाललेला, मुले थकलेली, म्हणून विठ्ठलपंतांनी निर्णय घेतला व ते म्हणाले, बाबा. आणि विठ्ठलपंतांनी थोडक्यात आपली हकीकत सांगितली व कोठे चाललो आहोत तेही सांगितले. सर्व ऐकल्यावर म्हातारा म्हणाला, विठ्ठलपंत, मला तुमचं काय बी समजलं नाही. मला एवढंच सांगायचं आहे की आमचा इटाळ तुम्हाला होऊन आम्हाला पाप लागू नये. प्रत्येकाने आपला धर्म पाळावा आणि विठ्ठलाचं नाव घ्यावं, एवढंच आम्हाला कळतं बघा. बाकी काय नाही. त्यासाठी तुम्हाला बोललो, राग मानू नका. बाबा, तुम्ही आम्हाला पित्या समान आहात. तुम्ही बोलला ते योग्यच होते, पण आम्हाला तसं काही नाही. आम्हाला रात्रीपुरती येथे जागा द्यावी एवढीच आमची विनंती आहे. म्हाताऱ्याने संमती दिली. म्हाताऱ्याच्या मुलाने झोपडीचा एक कोपरा रिकामा करून दिला. सुनेने तो झाडून स्वच्छ केला. विठ्ठलपंतांच्या कुटुंबाने त्याचा ताबा घेतला. रुक्मिणीने म्हाताऱ्याच्या सुनेकडून भाकरीचे पीठ मागून घेतले. झोपडीच्या मागील दारी असलेल्या विहिरीतून विठ्ठलपंतांनी पाणी काढून आणले. 3 दगडाची चूल पेटवून त्यावर भाकरी पिठलं केलं. सर्वजण जेवावयास बसले. निवृत्ती, ज्ञानदेव हे सर्व पाहत होते. त्याच्या मनात काही शंका निर्माण झाल्या. रुक्मिणीने पत्रावळीवर भाकरी पिठलं वाढून ते सर्वांच्या पुढे ठेवले. ज्ञानदेव निवृत्तीच्या समोरच पत्रावळ आली. ज्ञानदेवाने विठ्ठलपंतांकडे पाहिले. त्यांनी भाकरीचा एक तुकडा मोडून थोडेसे पिठले त्याला लावून तोंडात टाकला. न राहून ज्ञानदेव म्हणाला, बाबा, एक विचारू? विचार ज्ञाना, विचार. बाबा, अलंकापुरी असताना तुम्हाला गौरीने स्वयंपाकाला शिवलेले चालायचे नाही. तुम्ही केवळ ब्राह्मणाकडूनच माधुकरी मागून आणता. आईला बरं नसेल तर तुम्ही स्वयंपाक करता, पण गौरीने स्वयंपाक केलेला तुम्हाला चालत नाही. मग आज या शूद्र लोकांच्या घरी बसून व त्यांच्याकडील पीठ पाणी घेऊन केलेला हा स्वयंपाक आपणास कसा चालतो? ज्ञाना, तू म्हणतोस ते एकदम बरोबर आहे, पण मी सर्व गोष्टींचा सर्वांगाने विचार करूनच निर्णय घेतला आहे. प्रथमतः अस्पृश्यता ही 2 प्रकारची असते. एक बाह्य जातीने, जन्माने व दुसरी विचारात, अंतरंगात, आचरणात, बोलण्यात असते. त्यापैकी हे कुटुंब जातीने अस्पृश्य आहे. पण म्हाताऱ्याच्या बोलण्यात आडपडदा नाही. सरळ स्पष्ट बोलणे. बोलताना अश्लील वा घाणेरडे बोलत नाहीत. शिवीगाळ नाही. भाषेची अशुद्धता हा संस्काराचा भाग आहे. तो मात्र अशुद्ध आहे. पण याचा अर्थ स्पष्ट आहे. आचार म्हटले तर त्यांच्या घराला अखाद्य व अपेय वस्तूंचा स्पर्श नाही. घरात स्वच्छता, टापटीप चांगली. घरातील लोकांवर संस्कार चांगले. म्हाताऱ्याने निर्णय घेतल्यावर कोणी एक शब्द बोलले नाही. दुसऱ्याला योग्य मान देण्याची सवय सर्वांना आहे. सर्वांच्या कर्तव्याच्या कल्पना स्पष्ट आहेत. ऐकलत ना? म्हातारा म्हणतो,
स्वतःचे कर्तव्यकर्म करावे व परमेश्वराचे विठ्ठलाचे नाव घ्यावे. म्हणजे यांनी गीता वाचली नसली तरी ती त्यांच्या आचरणात आहे, हे महत्त्वाचे आहे. आणि ज्याचे असे आचरण आहे त्याचे अंतरंगही तसेच चांगले असते. मग सांग ज्ञाना, हे शूद्र कसे असतील? काय केवळ जातीने जन्माने शूद्र म्हणून त्यांना दूर सारायचे? आणखी एक महत्त्वाचा मुद्दा आहे आणि तो म्हणजे आपदधर्म. छांदोग्य उपनिषदामध्ये हा आपदधर्म सांगितला आहे. कुरुदेशात अन्न न मिळाल्याने उशास्ती चाक्रायण हा अत्यंत दीन अवस्थेत आपल्या पत्नीसह फिरत होता. तेव्हा त्याला एक माहूत कुळीत खाताना दिसला. तेव्हा त्या चाक्रायणाने त्याच्याकडून ते कुळीत मागून घेतले. त्यावर माहूत म्हणाला, हे माझे उष्टे कुळीत आहेत. चाक्रायण म्हणला, चालतील. माहूताने कुळीत दिले. चाक्रायणाने ते खाल्ले. माहूताने विचारले, तुला पाणी हवे आहे का? पण तेही माझे उष्टे आहे. नको, ते मला चालणार नाही. आणि तो चाक्रायण पाणी पिण्यासाठी दुसरीकडे जाऊ लागला. तेव्हा माहूताने त्याला थोपवून विचारले, तुम्हाला उष्टे कुळीत चालते, पण उष्टे पाणी का चालणार नाही? कुळीत खाल्ले नसते तर मी मेलो असतो, पण पाणी मात्र मिळू शकते. ते प्यावयास उष्टे घेतल्यासारखे होईल. मग सांग ज्ञाना, चाक्रायण बरोबर का चूक? बाबा, चाक्रायण बरोबर आहे. ज्ञाना, मग हाही एक आपदधर्मच आहे, हे लक्षात घे. ज्ञानदेवाने निवृत्तीने भाकरीचा एक तुकडा मोडला व पिठल्याला लावून तोंडात टाकला. त्यांना पिठले भाकरीची चव फारच गोड लागली. ब्राह्म मुहूर्तावर विठ्ठलपंत, रुक्मिणी, निवृत्ती, ज्ञानदेव उठले. विठ्ठलपंतांनी पाहिले की पांडुरंगाच्या मूर्तीसमोर दिवा जळत असून त्या मंद प्रकाशात म्हातारा, म्हातारी, मुलगा, सून ही मंडळी डोळे मिटून बसली आहेत. विठ्ठलपंतादी चारही मंडळी तेथे जाऊन बसली. ध्यान झाले. पंढरीच्या पांडुरंगाचा गजर झाला. विठ्ठलपंत जाण्यास निघाले. म्हातारा म्हणाला, यावं पाहुणं, आपण आलात. आमची झोपडी पावन झाली. लई आनंद झाला. आता येताना बी येथेच मुक्कामाला या, वाट पाहत आहे. विठ्ठलपंतांनी आभार मानले. परत येण्याचे आश्वासन दिले. निरोप घेतला आणि पुढच्या प्रवासाची पावले पडू लागली. नाशकाला उजवीकडे टाकून मंडळींची पावले आज त्र्यंबकेश्वराच्या दिशेने पडू लागली होती. विठ्ठलपंतांनी नाशिक म्हणजे नाशिक यावरून लक्ष्मणाने शूर्पणखेचे नाक कापल्याचा प्रसंग वर्णन करून सांगितला. त्यावरून नाशिक व त्याचे नाशिक झाल्याचे सांगितले. दुरून त्र्यंबकेश्वराचे शिखर दिसू लागले. तसे सर्वांना आनंद झाला. पायात चालण्याला जोर नव्हता, पण विश्रांतीचे स्थान आलेले असल्याने सर्वांना एक आगळाच उत्साह व बळ आले होते. पंचवटीविषयीचा रामायणातील भाग विठ्ठलपंत वर्णन करून सांगत होते व त्या तंद्रीत चालताना मंदिर जवळ केव्हा आले हे कळलेच नाही. विठ्ठलपंतांनी मंदिराच्या आवारात प्रवेश केला. धर्मशाळेच्या एका ओसरीवर एका कोपऱ्यात रुक्मिणीने सामान ठेवले व सर्वांनी मंदिराच्या कळसाला नमस्कार केला. प्रकरण 27. ब्राह्ममुहूर्तावर विठ्ठलपंत, निवृत्ती, ज्ञानदेव तयार झाले. ब्रह्मगिरीला प्रदक्षिणा घालण्याचा संकल्प करून एका उपासनेची सुरुवात त्यांनी केली. वैशाख सुरू झालेला होता. आज तृतीया होती. हीच अक्षय तृतीया, 3:30 मुहूर्तातील अर्धा मुहूर्त. एका अक्षय सुखाच्या प्राप्तीसाठी अक्षय तृतीयेचा मुहूर्त हा एक योगायोगच होता. पण तसा विचार या तिघांपैकी कोणालाही शिवला नाही, तर ही परमेश्वराचीच योजना होती. तिघांनी त्र्यंबकेश्वराचे स्मरण केले, कळसाला नमस्कार केला व प्रदक्षिणेसाठी पाऊल उचलले. शिवमहिन्म स्तोत्राचा उच्चार करीत तिघे चालले होते. काही झाडांची पाने गळत होती, काही झाडांची पाने गळून झाली होती व त्यांना नवीन पालवीचे कोंब फुटत होते. ती तांबूसर कवळी पाने सूर्याच्या कोवळ्या किरणांनी चमकत होती, त्यामुळे ती फारच सुरेख दिसत होती. वाळलेल्या पाचोळ्याचा लयबद्ध पडणाऱ्या पावलामुळे एक स्वरबद्ध आवाज येत होता. असं म्हणतात या तिघांच्या तोंडून शिवमहिन्म स्तोत्राचे स्वर विरत होते. शिवमहिन्म स्तोत्र संपले. सूर्याची किरणे पानाच्या आडवाआडवीला चुकून भूमीला स्पर्श करत होती. त्यांचा तो खेळ मोठा मनोरंजक दिसत होता. विठ्ठलपंतांनी मुलांना त्र्यंबकेश्वराचे स्थान महात्म्य सांगण्यास सुरुवात केली. विठ्ठलपंतांनी ब्रह्मगिरीचे, गंगाधराचे व गौतमांनी गोहत्या केलेल्या स्थानाचे दर्शन प्रथम एकट्याने घेतले व त्यानंतर त्यांनी ब्रह्मगिरीला खालून प्रदक्षिणा घातली. कारण ब्रह्मगिरी प्रदक्षिणेचे महत्त्व त्यांनी तीर्थ महात्म्यात वाचले होते. या दोन्ही प्रदक्षिणा करून झाल्यावर त्यांनी मुलांसाठी त्यांचा अनुभव द्यावा म्हणून त्यांनाही बरोबर घेण्याचे ठरवले होते
व त्याप्रमाणे त्यांनी आज अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर सुरुवात केली होती व ती माहिती त्यांनी मुलांना प्रदक्षिणा चालू असताना दिली व ते संपल्यावर विठ्ठलपंतांनी मुलांना निसर्गाची माहिती देण्यास सुरुवात केली. निरनिराळे वृक्ष, त्यांची पाने, फुले, फळे, त्यांचे औषधी उपयोग ते मुलांना समजावून सांगत होते. तशी प्रदक्षिणाही चालू होती. प्रदक्षिणा संपवून सर्वजण देवळाच्या ओसरीत आले. विठ्ठलपंत भिक्षेला गेले. मुले रुक्मिणीजवळ बसली व त्यांनी काय काय पाहिले याचे वर्णन करत होती. निवृत्ती ज्ञानदेव वर्णन करत होते तर रुक्मिणी जीवाचा कान करून ते ऐकत होती. निवृत्ती म्हणाला, आई, बाबांनी त्र्यंबकेश्वराचे महत्त्व सांगताना ते 12 ज्योतिर्लिंगापैकी एक आहे असे सांगितले व त्याचा एक श्लोकही सांगितला. सौराष्ट्रे सोमनाथंच श्रीशैले मल्लिकार्जुनम उज्जनीयां महाकालम ओंकारममलेश्वरम परल्यां वैजनाथम च डाकिन्या भीमशंकरम सेतुबंधम तु रामेशम नागेशम दारुकावने वारण्यस्यां तु विश्वेशम त्र्यंबकं गौतमीतटे हिमालये तु केदारं घृष्णेश च परिवालये एतानि ज्योतिर्लिंगानि सायं प्रातः पठेन्नरः सप्तजन्म कृतं पापं स्मरणेन विनश्यति. आई, यातील त्र्यंबकम गौतमी तटे म्हणजेच हे त्र्यंबकेश्वर आहे. ज्योतिर्लिंग म्हणजेच ब्रह्मात्मलिंग व स्वयंभूलिंग असे म्हणतात. श्री शिवाच्या जटेमध्ये अडकून बसलेल्या गंगेचा पार्वती देवींना मत्सर वाटू लागला. पण हा मत्सर उत्पन्न करण्याचे कार्य नारदांनीच केले होते. लोककल्याणासाठी, समाजातील पापे नष्ट होण्यासाठी व पवित्र प्रदान करण्यासाठी स्वर्गातून गंगेचे अवतरण झाले होते. सगराचे 1000 पुत्र जिवंत झाले, पण पुढे काय? गंगेला मुक्तपणे प्रवाहित केल्याशिवाय लोककल्याण होणार नाही, म्हणून शिवशंकराच्या मस्तकातील जटांमधून ती वाहती केली पाहिजे असा विचार करून नारदांनी पार्वती देवीच्या मनात स्त्री मत्सर उत्पन्न केला होता. शिवाय याला दुसरेही कारण असावे म्हणून गौतम ऋषींकडून गोहत्या करवली. गौतम ऋषी आश्रमात बसून शेतीचे रक्षण करत होते. देवांनी दर्भाची गाय करून तिला सजीव केली व ती गौतम ऋषींच्या शेतात चरावयास सोडली. गौतमांनी ती गाय उभ्या शेतावर चरत आहे असे पाहिले. गायीने धान्य खाण्यास सुरुवात केली व नुकसान करू लागली, म्हणून गौतमांनी एक दर्भ मंत्रून गायीवर सोडला की जेणेकरून गाय शेतातून बाहेर जाईल असे त्यांना वाटले. पण घडले मात्र विपरीतच. मंत्रप्रभावाने गाय मरून पडली. देवांनी ही गोष्ट पाहिली व त्यांनी गौतम ऋषींना गोहत्येचे पातक लागले आहे व त्यातून मुक्त होणे असेल तर गंगा स्नान करणे जरूर आहे असा आग्रह धरला. म्हणून गौतम ऋषींनी श्री शिवाला गंगेला मोकळे करण्याची विनंती केली. तसेच पार्वतीचाही गंगेवर राग आहे याची श्री शिवांना कल्पना होती. ऋषींच्या विनंतीला मान देऊन व पार्वतीच्या समाधानासाठी श्री शिवांनी गंगेला जटेतून बाहेर येण्यास सांगितले. पण एकदा मस्तकावर आरूढ झालेल्या स्त्रिया कधीही खाली उतरत नाहीत, तसे गंगा खाली उतरण्यास तयार होईना. तेव्हा श्री शिवाला राग आला व त्यांनी जटा खडकावर जोराने आपटल्या. त्यामुळे गंगेला बाहेर पडावे लागले. गंगा प्रवाहित झाली. लज्जित झालेली गंगा ब्रह्मगिरीमध्ये गुप्त झाली व ती पुन्हा बाजूने पूर्वेला डोंगरातून पुन्हा बाहेर आली. तिथेही ती गुप्त झाली व डोंगरातून वाहत वाहत ती डोंगराखाली पुन्हा प्रगट झाली. तेथील खळग्यात तिचे पाणी साठले. ते कुशावर्त तीर्थ झाले. तेथून ती पुन्हा गुप्त झाली व पुन्हा प्रगट झाली. या तिच्या प्रकारामुळे तिच्या प्रत्येक प्रगट स्थानापाशी एक एक तीर्थ उत्पन्न झाले. या तीर्थांची नावे प्रयाग तीर्थ, रामतीर्थ, बाणगंगा, निर्मल तीर्थ, वैतरणा, धवलगंगा, शाला तीर्थ, पद्मतीर्थ, गणेश तीर्थ, नरसिंह तीर्थ, बिल्व तीर्थ, निलंबिका देवी, मुकुंद तीर्थ अशी आहेत. गौतमांना गोहत्येच्या पातकापासून मुक्त केले म्हणून गंगेला आता गोदावरी म्हणून संबोधू लागले आहेत. शिवाय गौतम ऋषीच्या कारणाने ती पुन्हा प्रभावित झाली म्हणून तिला गौतमी म्हणतात. आई, ब्रह्मगिरी पर्वत साधारण अर्धा कोस उंच आहे असे बाबा म्हणाले. ज्ञानदेवाने बोलावयास सुरुवात केली. डोंगराची चढण एकदम सरळ आहे. प्रदक्षिणा करणाऱ्या लोकांनी पायवाट तयार करून पाय रोवायला खळगे तयार केले आहेत. तसे असले तरी झाडांच्या बुंध्याचा आधार घेतल्याशिवाय मागचा पाय उचलवत नाही. हवा थंड व झाडाची सावली यामुळे उन्हाचा त्रास अजिबात होत नाही. पण हात सुटला तर किती खाली घसरत जाऊ याचा नेम नाही. रुक्मिणी म्हणाली, अगोबाई, मग बाळांनो, तुम्ही कसे जाणार रोज त्या प्रदक्षिणेला?
मला तर तुमची काळजी वाटू लागली आहे. ज्ञानदेव म्हणाला, आई, तसा काही धोक्याचा रस्ता नाही. तेथे इतकी झाडे आहेत की प्रयत्न केला तर लगेच बाजूच्या झाडाचा बुंधा हाती येतो. डोंगरावर तिथे गंगा प्रकट झाली, त्याला गंगाद्वार म्हणतात. डोंगरामध्येच उजव्या बाजूला श्री गोरक्षनाथांची समाधी आहे. तेथून थोडे खाली उतरून डोंगर उतारावरून डाव्या बाजूला साधारण 1 कोस चालत गेले की काळ्या पहाडातून वर जाण्यास चढण लागते. आई, पूर्वीच्या लोकांचे उपकार मानावेत तेवढे थोडेच आहेत, कारण या काळ्या पहाडातही पाथरवटांनी पायऱ्या करून यात्रेकरूंची सोय केली आहे. त्यामुळे तो काळा पहाड चढणे शक्य झाले आहे. अन्यथा ब्रह्मगिरीचे दर्शन केवळ अशक्यच होते. पर्वतमाथ्यावर गेल्यावर पश्चिमेला थोडा उतार आहे व खाली थोडेसे उतरल्यावर सपाटीचा प्रदेश आहे. त्यावर ब्रह्मगिरीचे देऊळ, गौतम ऋषीच्या आश्रमाचे स्थान व श्री शिवांनी जटा आपटल्या ते स्थान आहे. ही स्थाने पर्वताच्या अगदी कडेला आहेत. तेथून पुढे उभा कडा लागतो व 2 डोंगरामधील दरी तिथे दिसते. आई, खालचा माणूस बोटाच्या पेरा एवढा दिसतो. खाली दाट जंगल व त्या दरीतून तळातून वाहणारा पाण्याचा झरा आहे. ते पाहिले की सर्व श्रम नाहीसे होतात. परमेश्वराने निर्माण केलेल्या या सृष्टीच्या विशालत्वाची तेथे चांगलीच जाणीव होते. सभोवार नजर फिरवली की जवळजवळ 50-100 कोसाचा प्रदेश नजरेच्या टप्प्यात येतो. खाली विशाल पसरलेला भूप्रदेश, त्याच्या कडेला टेकलेले आकाशाचे छत पाहिले की मानवाचे अस्तित्व किती नगण्य आहे याची कल्पना येते. तरीही या विशाल विश्वाला कवळण्याचे सामर्थ्य फक्त मानवातच आहे याचीही आठवण येते. ज्ञानदेव या विचाराच्या जाणीवेने स्तब्ध झाला. त्याची नजर कुठेतरी दूर शून्यात गेलेली रुक्मिणी व निवृत्तीने पाहिली. त्याच्या विचाराची तंद्री मोडणे दोघांनाही अवघड वाटू लागले व तेही स्तब्ध झालेल्या ज्ञानदेवाला न्याहाळीत बसले. काही पळे गेली आणि विठ्ठलपंतांच्या आगमनाने ज्ञानदेवाची तंद्री भंग पावली. दुसऱ्या दिवशी विठ्ठलपंतांनी मुलांना ब्रह्मगिरीला खालून प्रदक्षिणा घालून आणले. 10 कोसाची चाल झाली होती. मुले थकून बसली. रुक्मिणीने गोडे तेलाची बोटे निवृत्ती ज्ञानदेवाच्या तळपायांना पुसली व पिंढरीपासून पाय चांगले चोळून दिले. आता मुलांना थोडे बरे वाटू लागले. आजचा अनुभव वेगळाच होता. ज्ञानदेव बोलू लागला तसे रुक्मिणी ऐकू लागली. आई, लहान बालक पाय पसरून बसावे तसा हा ब्रह्मगिरीचा पर्वत पसरला आहे. त्र्यंबकेश्वराच्या मंदिरापासून जवळजवळ दोन्ही बाजूंनी 1 कोस याच्या शाखा गेलेल्या आहेत. त्याची उजवी शाखा प्रयाग तीर्थापर्यंत गेली आहे. तेव्हा आम्ही प्रयाग तीर्थाला उजवी घालून प्रदक्षिणेला सुरुवात केली. आई, ही पायवाट उजव्या व डाव्या हाताला असलेल्या डोंगराच्या घळीतून जात आहे. सभोवताली पसरलेली घनदाट वनराई व डोंगराच्या उभ्या कड्यावरून कोसळणारे चमचमते पाणी पाहिले की परमेश्वराच्या करुणेने मन थक्क होऊन जाते. दाट झाडीतून पावले पडत होती. माथ्यावर वृक्षाची सावली सृष्टी सौंदर्य पाहताना प्रदेश किती मागे पडत आहे याची कल्पना येत नव्हती. बाबा त्र्यंबकेश्वराचे महत्त्व सांगत होते. ते म्हणाले, त्र्यंबकेश्वर हे नाव या देवळातील असलेल्या 3ही देवांमुळे पडले आहे. ब्रह्मा, विष्णू आणि महेश यांची शाळुंकारूपी उंचवटे या लिंगाच्या ठिकाणी आहेत. त्यामुळे या ठिकाणी 3ही म्हणजे सत्व, रज, तम या गुणांचा स्वामी किंवा निर्माणकर्ता प्रत्यक्ष ब्रह्मस्वरूपाचे येथे स्थान आहे. म्हणून याला त्रिअंबक मिळून त्र्यंबक असे नाव पडले असावे. शिवाप्रमाणे येथे श्री विष्णूचेही वास्तव्य आहे. गरुड पुराणात भगवान विष्णूने गरुडाला मृत्यूनंतर होणाऱ्या जीवाच्या गतीचे स्वरूप कसे असते याची सविस्तर माहिती दिली आहे व त्यामध्ये जीवात्मा जेव्हा यमलोकीच्या प्रवासाला जातो त्यावेळी त्याच्या पूर्व कर्मानुसार प्राप्त होणारा अर्चना व धूम्रमार्ग, त्या मार्गावर जीवात्म्याला प्राप्त होणारी सुखदुःखे, सुखसोयी वा कष्ट, दुःख, अडचणी यांचेही वर्णन केले आहे. त्या कष्टातून दुःखातून जीवात्म्याची थोडी तरी सुटका व्हावी म्हणून श्री विष्णूने श्राद्धादी कर्मे करताना काही विधी, उपचार, दानधर्म, तीर्थविधी सांगितले आहेत. त्याप्रमाणे नारायण नागबळीसारखे धार्मिक विधीही सांगितले आहेत. ते केवळ येथे त्र्यंबकेश्वरीच होतात. या तीर्थाचे हे महत्त्व जाणूनच भगवान श्री प्रभू रामचंद्रांनीही येथे तीर्थविधी केले आहेत असे बाबा सांगत होते. आई, ब्रह्मगिरीला उजवीकडे ठेवून चालताना आम्ही एक लहानसा डोंगर चढून व उतरून ब्रह्मगिरीच्या मागे पोचलो. 2 डोंगराच्या घळीतून चालताना ब्रह्मगिरीचे मंदिर अगदी चित्रात काढलेल्यासारखे नगभरा एवढे दिसत होते. डोंगर उतरणीची दाट झाडी व त्यातून वर उभा राहिलेला काळा पहाड
ब्रह्मगिरीवर नजर टाकताना मान मोडून टाकीत होता. फारच भव्य आणि दिव्य दिसत होते. डोंगरातून वाहत असलेल्या पाण्याने एक मोठे जलाशय निर्माण झाले होते. आम्ही पुन्हा एक लहान टेकडी ओलांडून ब्रह्मगिरीच्या डाव्या बाजूने आलो व समोर नजर टाकली तेव्हा दिसले की काही कोस प्रदेश मोकळा पसरलेला आहे. पावले टाकीत राहणे हाच त्याचा उपाय होता. एवढा जंगलातील प्रवास झाला पण श्वापदे मात्र दिसली नाहीत. त्यामुळे रस्ता अगदी निर्धोक वाटला. आई, ही खालून जाणारी प्रदक्षिणा तशी दूरची व कंटाळवाणी होणारी आहे. म्हणून बाबा म्हणाले की आम्ही रोज ब्रह्मगिरीच्या प्रदक्षिणेला जावे व तसे आम्ही जाण्याचे ठरवले आहे. रुक्मिणी म्हणाली, बाळांनो, ठीक आहे. तुमचे बाबा जे करतील ते सर्व विचारपूर्वकच करतील यात शंका नाही. पण मला एवढेच सांगायचे आहे की तुम्ही तिघांनी एकमेकाला धरून राहत जा. चालताना जास्त अंतर ठेवू नका, कारण जरी तुमच्यामध्ये थोडे जास्त अंतर पडले तरी दाट झाडीमुळे तुम्ही रस्ता चुकण्याची जास्त शक्यता आहे. लक्षात आलं ना मी काय म्हणते ते? होय आई, आम्ही तसेच करू. आई, तू काळजी करू नकोस. सर्व काही होते ना ते परमेश्वरी इच्छेनेच घडत असते. आणि रुक्मिणीने मुलांना जवळ ओढून घेतले. दोघेही रुक्मिणीच्या कुशीत शिरली. शेजारी बसलेला सोपान पाहत होता व तोंडावर हात ठेवून हसत होता. तर मुक्ताला ते न आवडल्याने तिने त्यातूनही आईजवळ जाऊन आपला अधिकार जास्त असल्याचे सिद्ध केले. प्रकरण 28. हरिओम तत्सत असा उच्चार करून विठ्ठलपंत, निवृत्ती व ज्ञानदेव या तिघांनीही शिवमहिमा म्हणण्यास सुरुवात केली व प्रदक्षिणेसाठी पावले टाकण्यास सुरुवात केली. ग्रीष्माचा ताप कमी करण्यासाठी परमेश्वराने वर्षा ऋतूची योजना केली आहे. ग्रीष्मतापाने लाहीलाही झालेल्या प्राण्यांना, वृक्षवेलींना, तप्तभूमीला शांत, थंड, तृप्त करण्यासाठी वर्षा ऋतूचे आगमन झाले. आकाशात ढग जमू लागले होते. विजांचा कडकडाट होऊन आसमंत दणाणून सोडत होते. वादळी वारे ब्रह्मगिरीवरील झाडांना हेलावून सोडत होते. पायदळी असलेल्या वाळलेल्या पाचोळ्यांना वाऱ्याने केव्हाच सैरभैर करून टाकले होते. पडणाऱ्या पावसाच्या सरींना दूरवर लोटत नेण्यात वाऱ्याला मोठी गंमत वाटत होती. पाण्याचा मारा व वाऱ्याचे ढकलणे, त्यामुळे तोल सांभाळणे म्हणजे एक कसरत होती. चालताना झाडांचा, वेलींचा आधार घ्यावा लागत होता. जरा वाऱ्याचा वेग कमी पडला की पाऊल पुढे टाकावे लागे. पायाखालून पाणी वाहत होते. डोंगरावरून येणारे पाणी थुई थुई नाचतच येत होते. पायाखालचे दगडगोटे ढिले झालेले होते, त्यामुळे पाय जपूनच टाकावा लागत होता. आधाराशिवाय पाऊल टाकले गेले की पायाखालील गोटा सरकत असे. अशा वेळी कोणा झाडाझुडपाचा आधार मिळाला नाही तर भूमातेला दंडवत घातल्या वाचून पर्याय नसे. असा रोजचा प्रवास होता. आज तर आषाढ पौर्णिमा होती. समुद्राला उधाण यावे तसे आज पावसाला फारच जोर चढला होता. शिवमहिमा स्तोत्र म्हणताना तोल सांभाळायचा. वाऱ्याच्या, पावसाच्या माऱ्यातून व पायाखालील सरकणाऱ्या दगडगोट्यातून चालताना शरीराचा तोल सांभाळण्याची किमया त्यांनी यशस्वी केली होती. काळ्याकुट्ट ढगांनी छत उभे केले असल्याने व अजून सूर्योदयाला थोडा अवकाश असल्याने सभोवती तसा अंधारच होता. निवृत्ती पुढे, ज्ञानदेवमध्ये व विठ्ठलपंत मागे असा त्यांचा चालण्याचा क्रम होता. पावसामुळे वाढलेल्या झुडपातून वाट काढणे मुश्किल होत होते. पूर्वी ठरवलेल्या वळणाच्या, झाडांच्या व वेलीच्या खुणा पार बुजून गेल्या होत्या. इकडे तिकडे पाहत तिघेही चालत होते. इतक्यात अचानक अगदी जवळच वाघाच्या डरकाळीने आसमंत दणाणून गेले. विठ्ठलपंतांच्या हृदयाचा ठोका चुकला. वाघ नेमका कोणत्या दिशेला आहे याचा ते अंदाज घेऊ लागले आणि त्यांना दिसले की वाघाने समोरच्या झाडीतून जी झेप घेतली ती निवृत्तीच्या पुढ्यात. विठ्ठलपंत ओरडले, निवृत्ती, ज्ञाना, मागे पळा. आणि विठ्ठलपंत व ज्ञानदेव दोघेही मागे पळाले. मागे पळताना दोघांचेही पाय दगडगोट्यावर पडल्याने ते घसरले व खाली पडले. डोंगर उतरणी असल्याने ते घरंगळत खाली जाऊ लागले. विठ्ठलपंत व ज्ञानदेव यांनी चपळाई करून एका झुडपाची फांदी धरली व स्वतःला खाली घसरण्यापासून थांबवले. अंगाखाली पाणी वाहत होते, त्यामुळे उठताना ज्या दगडाचा पायाने आधार घ्यावा तो दगडच सटकावा व पुन्हा पडावे असे होऊ लागले. शेवटी कसेबसे दोघेही झुडपाला धरून उभे राहिले, पण तसे ते एकमेकांपासून दूरच होते. उठून उभे राहून स्वतःला सावरल्यावर दोघांनी सभोवती पाहिले, पण कोणीच कोणाला दिसत नव्हते. विठ्ठलपंतांनी हाका मारायला सुरुवात केली, निवृत्ती, ज्ञाना, निवृत्ती, ज्ञाना, तुम्ही माझ्या हाकेला साथ द्या. मी तुमच्याजवळ येतो व तुम्हाला वर आणतो. तुम्ही कोणत्या तरी झुडपाला घट्ट धरून उभे राहा. निवृत्ती, ज्ञाना, ओ द्या. विठ्ठलपंत थांबले.
परत साद येते का याची वाट पाहू लागले. अंधार असल्याने स्पष्ट काहीच दिसत नव्हते व झुडपे वाढली असल्याने 4-5 फूट उंचीच्या खालचे काहीही दिसत नव्हते. ज्ञानदेवाला विठ्ठलपंतांचा आवाज ऐकू आला. त्याने मोठ्याने ओरडून व शेजारील एका झाडाच्या बुंध्यावर चढून विठ्ठलपंतांच्या हाकेला साथ दिली. विठ्ठलपंतांना ज्ञानदेव दिसला. त्यांनी धोत्राचा सोगा हलवून दाखवला व ओरडून म्हटले, ज्ञाना तिथेच थांब, मी येतो तिथे. विठ्ठलपंत हळूहळू ज्ञानदेवाजवळ गेले. त्यांनी ज्ञानदेवाला धरून प्रदक्षिणेच्या मार्गावर आणले. त्या दोघांनी मिळून आता निवृत्तीला हाका मारायला सुरुवात केली. आता पावसाचा जोर बराच कमी झाला होता. वादळी वाऱ्याचा जोरही शांत झाला होता. सूर्यनारायणाने आपल्या किरणाचा प्रभाव पाडायला सुरुवात केली होती. त्यामुळे सभोवतालचे बरेचसे दिसू लागले होते. विठ्ठलपंतांनी निवृत्तीला हाक मारली. निवृत्ती, ए निवृत्ती. ज्ञानदेव म्हणाला, निवृत्ती दा, ए निवृत्ती दा. अरे तू कुठे आहेस? तेथूनच ओ दे, आम्ही येथेच आहोत. विठ्ठलपंत ज्ञानदेवांच्या हाका वातावरणात विरून गेल्या. दोघेही क्षणभर थांबले. त्यांनी स्वतःमध्ये फिरून दूरवर नजर फिरवली. सळसळणाऱ्या पानामधून कोणी वर येते का याचा अंदाज घेऊ लागले. वाघाने झेप मारून निवृत्तीला जखमी तर केले नसेल ना, म्हणून विठ्ठलपंत कोठे कढण्याचा आवाज येतो का याचा अंदाज घेऊ लागले. ज्ञाना, कोठे रे दिसला वाघ आपणाला? येथेच ना? निवृत्ती येथे, तू इथे व मी तुझ्या मागे. आपण असेच चाललो होतो ना? आणि तेथूनच निवृत्तीच्या पुढ्यात वाघाने उडी मारली ना? मग निवृत्ती येथेच जवळ कुठेतरी असेल, म्हणजे असावायच पाहिजे. ज्ञाना, तू निवृत्तीला कोणीकडे वळताना पाहिलेस का? किंवा त्याचा आवाज तरी ऐकलास का? विठ्ठलपंत बोलत होते. ज्ञानदेवाला प्रश्न विचारत होते. पण तो ऐकतो का ऐकत नाही याचे भानही विठ्ठलपंतांना नव्हते. कावरे बावरे होऊन विठ्ठलपंत निवृत्तीचा झुडपातून शोध घेत होते. ज्ञानदेवही निवृत्तीला झुडपातून शोधत होता व हाका मारत होता. विठ्ठलपंतांचा कोणताच प्रश्न त्याला ऐकू गेला नाही. एवढे प्रश्न विचारूनही ज्ञानदेवाचे उत्तर नाही हे पाहून विठ्ठलपंतांनी शोध थांबवला व ज्ञानदेवाची चाहूल घेतली. तोही कोठे दिसेना म्हणून त्याने ज्ञानदेवाला हाक मारली. ज्ञानदेवा, अरे ज्ञानदेवा, तू कुठे आहेस? ज्ञानदेवाच्या कानी विठ्ठलपंतांची हाक जाताच तो म्हणाला, बाबा, मी येथे आहे. विठ्ठलपंत ज्ञानदेवाच्या जवळ गेले. त्यांनी सर्व प्रश्न पुन्हा विचारले. ज्ञानदेवाने सर्वांची उत्तरे दिली. काय घडले, कसे घडले सांगितले व शेवटी तो म्हणाला, बाबा, पण एक गोष्ट निश्चित की निवृत्तीदाने ना मला हाक मारली ना तुम्हाला. त्याचा आवाजच मी ऐकला नाही. विठ्ठलपंत घाबरून गेले. ते कातर स्वरात म्हणाले, म्हणजे ज्ञाना, वाघाने निवृत्तीचे काही बरे वाईट तर केले नसेल ना? बाबा, मला माझी मनोदेवता सांगते की निवृत्तीदाच्या बाबतीत कोणताही विपरीत प्रकार झालेला नाही. आपण येथे निवृत्तीदाला शोधतोय तर कदाचित तोही आपणाला शोधित धर्मशाळेत गेला नसेल. नाना, तू म्हणतोस ते कदाचित खरेही असेल, कारण आपण येथील जवळपासची सर्व झुडपे शोधली. जवळजवळ 2 घटका झाल्या असतील. तेव्हा आपण परत जाऊन पाहूयात. आणि दोघेही धर्मशाळेत परत आले. सोपान मुक्ताला खेळवत होता. रुक्मिणी स्नान उरकून बसली होती. दोघांना समोर पाहून रुक्मिणीने विचारले, अहो, तुम्ही दोघेच दिसताय, निवृत्ती कुठे दिसत नाही? म्हणजे निवृत्ती आला नाही का? नाही. हे तुम्ही मला कसे काय विचारते? आणि तुमचा चेहरा असा घाबरा का दिसतोय? काय झाले निवृत्तीला? कोठे गेला तो तुम्हाला सोडून? आणि तुम्ही तरी त्याला कसे सोडले असे? विठ्ठलपंतांनी रुक्मिणीला शांत करीत घडलेली हकीकत सांगितली. ती ऐकून रुक्मिणीच्या हृदयाचे पाणीच झाले. तिच्या नेत्रातून आसपाचे पाट वाहू लागले. ती विठ्ठलपंतांना म्हणाली, काय हो, हे असे कसे झाले? मी तर मोठ्या आशेने गैनीनाथ महाराजांचा आशीर्वाद खरा होण्याची अत्यंत उत्कंठेने वाट पाहत आहे. प्रत्येक दिवस उगवला की वाटे हा दिवस तसाच सरला तर तो कदाचित त्या दिगंत कीर्तीचा दिवस जवळ येण्यासाठीच, अशी मी माझ्या मनाची समजूत घालत आली आहे. पण आज मी हे काय विपरीतच ऐकत आहे. रुक्मिणी हे बोलत होती आणि विठ्ठलपंतांनाही गैनीनाथ महाराजांच्या आशीर्वादाची आठवण झाली व त्यांच्याही मनात रुक्मिणीप्रमाणेच विचार येऊन गेला की हे असे विपरीत कसे घडले. आणि विठ्ठलपंतांचा उजवा डोळा व रुक्मिणीचा डावा डोळा स्फुरण पाहू लागला. हे काय बाई आघटित, माझा डावा नेत्र का बरे स्फुरण पावत आहे? हा शुभशकून म्हणावा की काय? घरातील एक मुलगा भाग घेऊन गेला, ही काय शुभ वार्ता आहे? विठ्ठलपंत म्हणाले, रुक्मिणी, खरोखरीच आश्चर्य, मलाही काही समजेनासे झाले आहे.
कारण माझाही उजवा डोळा व उजवा बाहू स्फुरण पावत आहे. आणि इतक्यात समोरच्या झाडीवरील कावळ्याने काव काव म्हणून साद घातली. विठ्ठलपंतांनी झाडाकडे पाहिले. झाडावरचा कावळा तिरक्या नजरेने विठ्ठलपंतांकडेच पाहत होता. रुक्मिणी म्हणाली, आणि वर हा कावळा कावकाव करून आपल्याला साद घालत आहे, म्हणजे निवृत्ती सुरक्षितच आहे असे सांगतोय तो. ज्ञानदेव म्हणाला, आई बाबा, मलासुद्धा असेच वाटते की आपला निवृत्तीदास सुखरूप आहे. आमची त्याची चुकामुक झाली आहे, पण तो येईल. ज्ञाना, तुझे तोंड गुळाने गोड करीन हो, पण येऊ दे निवृत्तीला. मध्यान्ह टळून गेली तरी निवृत्ती आला नाही. संध्याकाळ झाली, रात्र झाली, तरीही निवृत्ती आला नाही. आणि आता नेहमीची ब्राह्ममुहूर्ती उठायची वेळ झाली, अर्थात झोप आली तरच उठायचे ना, तरीही निवृत्ती आला नाही. आता मात्र रुक्मिणीने धीर सोडला. विठ्ठलपंतांना ती म्हणाली, मला वाटतं आपण त्र्यंबकेश्वराला साकडं घालावं. विठ्ठलपंत म्हणाले, रुक्मिणी, मी आजपासून महामृत्युंजयाचा जप चालू करतो. आणि विठ्ठलपंतांनी कुशावर्तात तीर्थात स्नान करून त्र्यंबकेश्वराच्या देवळात प्रवेश केला. बाहेरील सभामंडपात बसून त्यांनी तेथेच एका रुद्राचे आवर्तन केले व महामृत्युंजयाचा जप सुरू केला. ओम त्र्यंबकम यजामहे सुगंधिम पुष्टिवर्धनम उर्वारुकमिव बंधनान् मृत्योर्मुक्षीय मामृतात. ओम शांती शांती शांती. आज इथेच थांबू. हरिओम तत्सत.